फायनली आपण कबूतर सेटअप बदलवलं. बघून कोण बदलवलं कबूतर सेटअप आपण सांगतो मित्रांनो तुम्हाला. तर जय भीम जय शिवराय मित्रांनो. तर आपण काल आलो चिखलदऱ्यावरून. आता घरी येऊन पाहतो का खूप पाणी चालू होतं आणि मोसम असं बनला आहे. तुम्ही पाहू शकता मित्रांनो, सकाळ सकाळी पाणी आलं आणि आत्ताही मोसम पाण्यासारखं बनलंच आहे. तर मग आपण जो कबूतर सेटअप बसवलं दुसऱ्या जागी, कारण की इथं पाणी गळत नाही जास्त, पाणी कम गळते. त्यामुळे कसं आहे, कबूतरचा खोका जो लॉफ्ट आहे ते ओला होत नाही आणि ते कोल्ड राहते. कोल्ड्याच्या यानं फायदा असा आहे की कबूतर आपले बिमार कम पडते. जसं ओलावाला ना कबुतराला थंडीच्या यानं बिमार पडते, सर्दी खोकला त्यांना ताप पण येते. मग त्यापासून वाचण्यासाठी आपण त्याचा सेटअप हा आतमध्ये लावला आहे. जुन्या जागी जो सेटअप होता आपला तो आपण बदलून टाकला आता. तर मग आपण चिखलदरा गेलो होतो 4-5 दिवस मित्रांनो. तर आपले कबूतर आतमध्येच होते पेटीमध्ये, कारण की आईला सांगितलं होतं त्याचं दाणा पाणी आतमध्येच केलं. पाणीसुद्धा दाण्यासुद्धा आतमध्ये टाकले होते. त्यामुळे काय त्यांना बाहेर निघायला काय भेटले नाही. मग आज आपण गावामध्ये आलो होतो ना, तर मग आज खोलले बा आपण कबूतर. आपले कबूतर पाहतो म्हटलं किती ॲक्टिव्ह आहे, बिमार पडले काय. मग आपण पाहू शकता मित्रांनो, कबूतर आपले एकदम चांगलेच आहे, टॉप आहे, ॲक्टिव्ह आहे. मग काय घरचे होते ना दाणे आपल्या घरी मक्काईचे, मग टाकले मग कबुतरले. कसं आहे बाहेर ओलावा आहे, आता जास्त दाणे टाकले नाही आपण, बाकी दाणे आपण त्याला आतमध्येच टाकू. कसं आहे दाणे ओले झाले ना कबूतर जास्त खात नाही. मग हे पहा कबूतर किती चांगले आपली इथं नवीन जागी ॲक्टिव्ह झाले आहे. तिथं लागले पण कबूतर आहे मस्त. कबूतर दाणा पाणी पोटभर जेवले म्हटलं मित्रांनो. मग त्याला आपण केला बंद. तर असा आहे मित्रांनो कबुतराचा विषय आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रांनो, कमेंट करा. आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.